वड बघू शकता तुम्ही। तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे साने कुठल्या ब्लॉगमध्ये। तर आज चंपाषष्ठीचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त आता तली भंडाऱ्याचा कार्यक्रम पण चालू होणार आहे सकाळी 12 वाजता। तर आता सगळी मंडळी पण आलेत, तर आता थोड्या वेळात कार्यक्रम चालू होईल आणि मी तुम्हाला दाखवीन। आणि आज रात्री गोंधळ पण आहे, शेवटपर्यंत काय काय होईल ते मी तुम्हाला दाखवीनच। तर तुम्ही आजचा ब्लॉग हा कंटिन्यू बघा म्हणजे शेवटपर्यंत। तर चला बघूया आता काय काय होणार आहे। इथं तली भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे। हा, बसून घ्या बसून घ्या। आता इथं सगळी बसली, चंपाषष्ठीचा कार्यक्रम चालू झाला आता सकाळपासून। देवाचं नैवेद्य। खंडेराव महाराज की सदानंदाचा चिंतामणी मोर्या भगवंता सोन्याची जेजुरी मोत्याचा हार निळा घोडा पायी घोडा कमर करगोटा हिरा वाटणं तुकडा तुकडा सगळ्यांना भेटल इकडे दादाच्या लाइटिंगचं कार्यक्रम चालू आहे। दादा लाइटिंग लावतो सगळीकडे। इकडे बघू शकता किती जण आलेत। संध्याकाळी आरती झाली ना। इथं आता वड करायला घेतलं आणि सवसल्यान गाणी बोलायला। खंडोबाचं गाणी बोलतील आता माईक मध्ये। आणि आपला संध्याकाळची मोठा कार्यक्रम आहे चंपाषष्ठीचा। गोंधळ वगैरे आहे संध्याकाळी। इकडे गाणी बोलतात आणि इकडे वड्यांचा कार्यक्रम चालू आहे। पापड्या तळल्या। इकडे वड बघू शकता तुम्ही। नाने
गोणी उचल तांदळाच्या 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 गोणी भिजवल्या धुपाच्या गोणी भिजवल्या धुपाच्या धावू धावू सूरजवाण्या धावू धावू सूरजवाण्या धाव धाव 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 सूरजवाण्या गोणी उचल धुपाच्या गोणी उचल धुपाच्या गोणी तर चला आता आपण जाऊयात आरतीला. तर आता आरती चालू आहे. ढेको ढेको तुला स्वामी आई तुझा भवानी माते की सुख कर जेवण वगैरे झाला आणि बाहेर आता गोंधळाची तयारी चालू झाली, म्हणजे सगळी मांडामांडी चालू झाली. तर इकडे बघू शकता आपले देव. सगळी तयारी झालेली आहे गोंधळाची. आणि आमची ताई चालली, कारण ताईच्या पुरी आल्या ना आमच्या, मग ताई चालली घरी. बाय बाय. हा जय मल्हार उलट्या
भंडाऱ्यासाठी भोळ्या भक्ताच्या पाठीमागे जातो आणि रात्रभर जागरण करून घेतो. असा आपला भोळा खंडेराय आहे. यांनी केलं भंडाऱ्याचा खंडेरायाचा अपमान त्याची कडवून मुलगी माग दिल्या जीवाची केली घाम त्याला हिंडवला रानूला. असं आहे. म्हणजे हा खंड शकवा त्यांना. हा गोंधळेबा, तुम्हाला काय माहितीये का, आज ह्या 5 लोकांना मोठा मान आहे आणि ते देवासारखे आपल्या इथे देवासारखे धावून आलेले आहेत. मग आज हा पहिला देव पहिला देव कोण आहे? रमेश देव. मग कोणता अरे बाबा, त्याची तुझं खंडेराय आहे. असं आहे का? मग त्याला मान लावा खंडेरायचा. बोल एकदा सदानंदाचा मोठा लावा. हा दोन नंबरचा देव कोण आहे? सचिन तेंडुलकर. हे सचिन तेंडुलकर. अरे बाबा, सचिन तेंडुलकर नाही, ती मांढरची काळूबाई आहे. हा नाही तर देव 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 घ्या, सगळं देव घ्या आणि त्या सवासनीला द्या, देवींचा मान द्या. हा देव कोण आहे माहिती का तुम्हाला? कोण आहे? बांधावरचा मसोबा आहे. बागावरचा मसोबा कोंबड्या खाणारा. अरे बाबा, ह्यो मोठा मसोबा आहे. हा हा मान द्या, मोठा लावा. मान नाही का? हा 3 नंबरचा देव 3 नंबरचा देव कपिल देव. कपिल देव नाही बाबा. मग रमेश देव. रमेश देव. हा 3 नंबरचा कोण आहे माहिती का? तो आपला पांढराची काळूबाई. नाही नाही काळूबाई नाही, आपल्या देवांना मान द्या, ह्यांना द्यायचं देवीचा मान. हा ह्यांना कोणता मान देऊ? आपला काळ भैरवनाथ. हा बोल संतानंदाचा. बोल रे बा. हा देव तुम्हाला माहिती आहे का कोण आहे? आधी येतात, आधी येतात. अरे बाबा, तुला माहित नाही कोण आहे तो? तो आहे आरतीचा परश्या. हा परश्या, अर्च्या आली बघा. मानला बोल रे बा, तो कोण आहे? हा मोठा मान द्या. पहिली देवी कोण आहे? पहिली देवी कोण आहे? श्रीदेवी. अरे श्री देवीचं इथं काय आहे? मग कोणची देवी? अरे बाबा, तुम्हाला माहिती आहे का? कोल्हापूरची महालक्ष्मी. म्हणजे बा, दुसऱ्या नंबरची देवी कोण आहे? मांढरची काळूबाई. 3 नंबरची देवी. 3 नंबरची देवी आपले सप्तशृंगीची वणेगडावरची सप्तशृंगी. हा 4 नंबरची देवी. तुला माहित नाही? अरे तुला माहित नाही? अरे आपले तुळजापूरची भवानी. 5 नंबरची. ती विरारची जीवदानी. हा मान लावला. आता सवासनी बायकांना आपापल्या नवऱ्याची नावं घ्या. नाव घ्या, मला ऐकू द्या. चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात म्हणून, चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात म्हणून मनोहर रावांचं नाव घेते ठोंबरेची सून. चापा चापा चापा. हा शाबास शाबास. या. आया बाया हो, तुम्ही नावं घ्या, आमची कानं फाटू द्या. चांदीचा जोडला, मोत्यात जोडला, माझ्या वर्तनासाठी आईबाप सोडला. शान 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 शान.
अरे बाबा छान बोलले, छान छान. या, उतरा. हा, उरका. आज हा पुढचा नाही घ्यायचा, हा पुढचा नाही घ्यायचा. हा पुढचं नाव घ्या. आई तुम्ही जेवला का? जेवला का? नाव घ्या. जेवला नका तर डाळ भात लोणचं पापड आहे. घ्या ताई, घ्या नाव घ्या. घ्या लवकर नाव. घ्या. घ्या 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 आई घ्या नाव सांगा ताई. त्याची सगळी आबरू काढून टाकायची आज. अरे बाबा याबरू म्हणते त्याला. आयब्रू आयब्रू उजवा. हा त्याला पहिला मान कोणाचा लाव? लाव तुझ्या आईचा. अरे भवानी आईचा, भवानी आईचा. ओ नाही राजा. उद्या आय. त्या कशाला खरकटे पत्रवळ्या गोळा करा. अरे आई राजा उद्या उद्या म्हणलं. काय झालं? खाऊ नको बाबा. ए गोरे बा त्याला म्हणलं खाऊ नको नाही तर लाल हातशील सकाळच्या बारी. हा लावा. नंतर आपलं काम निघेल. देवट्या चिकना बसला बरं का आज? चांगला मेकअप करा तिला, चांगला सुचवा. पसंत नका झालं फक्त. नाही जाणार नाही. गोरे बा एक ड्युट्या भेटत नाही. आज 3-3 ड्युट्या बसतात आपल्या इथं. तिघांची मान वळा. पळाले पळाले पळाले. तुमचा ड्युटी फळाला. ए पळाला पळाला. गोरे बा तो लावला कोणाचा? आता लाव तुझ्या बापसाचा. अरे खंडेरा आहे भावाचा. कोण जनानंदाचा? एकच लोक काय म्हणले आणि मी काय म्हणलो? मला रात्रीची आठवण झाली. हा का हो बोल आता ड्युट्या शोधतो ड्युटीला. ड्युटी सोबत ते ड्युट्याला. आता कसा दिसतो बघितलं का? पुढे या गावच्या बांधावरचा मसुबा. थोडा वेळ गावच्या बांधवाला मसोबाला त्याला म्हणतील तर त्याच्या कपड्याला गावातल्या लोकांनी शेंबूड पण लावलं नाही. ए शेपूट नसतो, शेंदूर असतो, शेंदूर. बोल बा तू आमच्या ड्युटीला वाईट बोलू नकोस. तुला माहित नाही आज त्याला उजव्या बाजूला जागा मिळाली ड्युटी तेल टाकायला. म्हणजे ड्युटीला आज फार मोठा मान आहे. एवढा मान आहे. तुला माहितीये का ड्युटीचा मान कोणता? तुमचा ड्युटी आमचा पंडित. गाडवाड्याचं खिंडीत. लाट मारली त्याला मांडीत. काय झालं? त्याने पापड सांडलं सांडीत. आणि मुताईला गेला सासूबाईच्या उतरलीत. त्याला दुसरी जागा कधी देऊ नका. बोल बा ड्युट्या तुमचा मुद्दा ते म्हटला पुढचं आपलं उघडून ठेवलं ते. तेव्हा त्याची शेती पण बोली झालेली. अरे बाबा तो हवा काय मिळली आता? असं का? का हो डोंगरी बा अशा प्रमाणे ड्युट्याची मस्करी झाली. आता आपला जेजूरचा खंडराया कसाला? गड सोडून तरी कसाला. चाललं आहे.
आरती संपली की पाया पडायचं. कोणाला परत